नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 31 जानेवारी 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये CRPF अर्थसंकल्प, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महात्मा गांधी कीर्तिज्ञा, चंद्रशोध, प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण, फ्रान्स सर्वोच्च नागरी सन्मान आणि SCO पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी यावर आधारित जे काही करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आजची आपली पहिली न्यूज आहे ती CRPF संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। छत्तीसगडमध्ये 3 जवान शहीद अशा प्रकारची न्यूज मित्रांनो तुम्हाला पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। आपल्या देशामध्ये खास करून झारखंड असेल, छत्तीसगड असेल या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी संघटना आहेत। याचा फटका त्या ठिकाणचे जे काही जवान आहेत CRPFचे त्यांना बसताना दिसत आहे। ती एक कायदा आणि सुव्यवस्थेची त्या ठिकाणी निर्माण झालेली कंडिशन आहे। या ठिकाणी जे काही नक्षलवादी आहेत ते आदिवासी जनसमुदायामधून येतात। ज्याप्रमाणे देशाचा विकास होत आला त्या विकासाच्या कार्यामध्ये जे काही आदिवासी आहेत हे मागे पडले आणि त्यांच्या ज्या जमिनी आहेत, जंगल आहेत त्यावर सरकारने कब्जा केला आणि त्या ठिकाणी वाईल्ड लाईफ सँच्युरी असेल किंवा इतरही नॅशनल पार्क्स असतील अशा प्रकारच्या काही अधिगृहित व्यवस्था केल्या। परिणामी या ठिकाणी जी काही रोजीरोटीचा जो प्रश्न आहे आदिवासींचा तो निर्माण झाला आणि यालाच विरोध करण्यासाठी पुढे काही तरुण एकत्र आले आणि त्यांनी नक्षलवादी संघटना निर्माण केल्या आणि तो या ठिकाणी प्रशासनाविरुद्ध किंवा सरकारविरुद्ध तो असलेला एक संघर्ष आहे ज्याचे की हिंसेमध्ये अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर रूपांतर झाले आहे। अशा प्रकारचा एकूण या न्यूजचा या ठिकाणी सारांश असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी या न्यूजला धरून जो आपला आजचा प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। CRPFने कोणत्या राज्यात प्रथम नक्षलविरोधी अभियान महिला कमांडो तैनात केल्या अशा प्रकारचे मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A आहे बिहार राज्य, पर्याय B आहे ओडिशा राज्य, आपला पर्याय C आहे पश्चिम बंगाल आणि शेवटचा पर्याय आहे वरीलपैकी काहीही नाही। आपल्या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय D वरीलपैकी काहीही नाही। सध्या तरी जे काही CRPF आहे त्यामध्ये ज्या काही महिला कमांडोची तैनाती करण्यात येणार आहे ते सध्या इन प्रोग्रेसमध्ये आहे। त्यांची सध्या ट्रेनिंग चालू आहे। सध्या त्यांना कोठेही तैनात केलेलं नाही। हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही झारखंड राज्य आहे, छत्तीसगड राज्य आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी झारखंड या राज्याची तुम्ही पोझिशन पाहू शकताय आणि याच ठिकाणी तुम्ही छत्तीसगड या राज्याची ही पोझिशन पाहू शकताय। खास करून या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नक्षली चळवळी या ॲक्टिव्ह असलेल्या आपल्याला दिसतात आणि जो काही आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा हाही नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो। हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच हा जो एरिया आहे हा आदिवासी बहुल एरिया आहे आणि या एरियामध्येच प्रामुख्याने नक्षल चळवळी या प्रामुख्याने ॲक्टिव्ह असलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसतात। चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 2 कडे पाहूया आपली आजची पुढची न्यूज जी की अर्थसंकल्पावर आधारित आहे। सरळ न्यूज पाहूया। अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून अशा प्रकारची न्यूज तुम्हाला मित्रांनो लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। जसे की तुम्हाला माहिती असेल जे काही आपली संसद आहे आपल्या संसदेचे वर्षातून 3 अधिवेशने होतात। ज्यामध्ये एक असतं पावसाळी अधिवेशन, त्यानंतर हिवाळी अधिवेशन असतं आणि या ठिकाणी फेब्रुवारीच्या 1 तारखेला जे काही अधिवेशन सुरू होते त्याला आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन असे म्हणतो। या ठिकाणी या 3 अधिवेशनापैकी पावसाळी अधिवेशन आणि जे काही हिवाळी अधिवेशन आहे यांचा उल्लेख घटनेमध्ये करण्यात आलेला आहे, परंतु जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या अधिवेशनाचा उल्लेख घटनेमध्ये करण्यात आलेला नाहीये। मग या ठिकाणी दिनांक 1 फेब्रुवारीला या ठिकाणी वित्तीय मंत्री सध्या निर्मला सीतारमण आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी या वर्षीचं बजेट मांडलं जाईल, या वर्षीचा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि या ठिकाणी हा जो अर्थसंकल्प आहे तो या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प राहील, कारण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नवीन सरकार येईल आणि त्यानंतर पुढचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी पुढच्या वर्षी तो पब्लिश केला जाईल किंवा मांडला जाईल। मग या ठिकाणी
या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न बनतो सरळ तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते विधान बजेटच्या कार्याचे वर्णन करते, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। म्हणजे खालीलपैकी कोणते विधान हे बजेट म्हणजे काय हे सांगते किंवा बजेटची व्याख्या देते, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए आहे, हे सरकारचे उत्पन्न आणि खर्चाचे वर्णन आहे। आपला पर्याय बी आहे, सरकारच्या आर्थिक धोरणाचा तपशील असलेला तो एक दस्तऐवज आहे। आपला पर्याय सी आहे, सरकारच्या कार्यक्रमाचे वर्णन आहे। आणि आपला शेवटचा पर्याय आहे वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी, वरीलपैकी सर्व। कारण जे काही बजेट असतं, जे काही अर्थसंकल्प असतं, त्यामध्ये सरकारला उत्पन्न किती भेटणार, फॉर एक्झाम्पल 2024 या वर्षामध्ये सरकारला किती उत्पन्न भेटणार हा एक अंदाज त्या ठिकाणी बांधला असतो। त्याचबरोबर जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाबरोबर 2024 या साली सरकारचा खर्च किती होणार याचीही माहिती त्या बजेटमध्ये दिली जाते। त्याचबरोबर 2024 या वर्षामध्ये जे काही सरकार आहे ते सरकार कोणकोणत्या योजना राबवणार, त्याचबरोबर सरकारचे जे काही आर्थिक धोरण आहे ते कशा प्रकारचे असणार हेही या ठिकाणी या बजेटच्या माध्यमातून आपल्याला समजते। तशा प्रकारचे दस्तऐवज त्या ठिकाणी सरकारकडून पब्लिश केले जातात आणि एक प्रकारे नेमकं सरकारचा आर्थिक कार्यक्रम काय असेल या ठराविक वर्षासाठी तोही या ठिकाणी या बजेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडला जातो। आणि यामुळे हे वरील तिन्ही स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कारा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जी काही आपली न्यूज आहे ती न्यूज पाहूया। अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला मित्रांनो पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। जे काही अशोक सराफ हे कलाकार आहेत ते सर्व महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत आहेत। ते एक उच्च कोटीचे कलाकार असलेले हेही आपल्याला माहिती आहे। लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जी जोडी होती ती उत्कृष्ट जोडी होती आणि त्या ठिकाणी त्यांच्या दोघांचे जे काही चित्रपट आहेत ते बऱ्याच काळापासून महाराष्ट्राच्या रंगभूमीवर गाजत होते आणि तेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। सरळ या न्यूजला धरून जो काही आजचा आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे 1991, आपला पर्याय बी आहे 1992, पर्याय सी आहे 1995 आणि आपला शेवटचा पर्याय आहे 1996। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला तो 1996 साली देण्यात आला, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। जो की पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता 1996 ला आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारची जी काही सुरुवात आहे ती 1995 साली झाली होती। या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी, 1995 साली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झाली। या ठिकाणी जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा असल्या कारणाने थोडं इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे किंवा सर्वोच्च पुरस्कार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या पुरस्काराची जी काही स्थापना आहे जशी की आपण चर्चा केली ती 1995 साली झालेली आहे आणि या ठिकाणी कोणत्या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो असा जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आरोग्य सेवा क्षेत्र असेल, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोक प्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा अशा प्रकारच्या अनेक क्षेत्रामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो। पुढे एक महत्त्वाचा निकष आहे किंवा कोणत्या निकषाच्या आधारावर या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो, जर अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे
महाराष्ट्रीयन आणि परप्रांतीय अशा दोन्ही व्यक्तींना या ठिकाणी महाराष्ट्र पुरस्कार दिला जाऊ शकतो। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला स्टार करायचा आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे, कारण या ठिकाणी जे काही क्वेश्चन विचारण्याला जागा आहे ती अधिक असलेली दिसते किंवा तो जो वाव आहे तो या ठिकाणी अधिक असलेला आपल्याला दिसतो। त्या ठिकाणी पहा, सप्टेंबर 2012 मध्ये जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे त्याचे जे काही निकष आहेत त्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि त्या बदलानुसार जे काही परप्रांतीय व्यक्ती आहेत त्यांनाही या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाऊ शकतो या संदर्भात तरतूद करण्यात आली होती। परंतु त्या ठिकाणी किमान ती परप्रांतीय व्यक्ती 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास असणे हे गरजेचे आहे। ही त्या ठिकाणी जी अट आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी या पुरस्काराचे स्वरूप काय आहे तर जानेवारी 2023च्या निकषानुसार या ठिकाणी या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे ज्या काही व्यक्तीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्या व्यक्तीला 25 लाख रुपये रोख रक्कम दिली जाईल, त्याचबरोबर शाल आणि सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी सन्मान केला जाईल। अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप असलेले आपल्याला दिसते। पुढे जे महत्त्वाचे फॅक्ट आहे तेही थोडे लक्षात राहू द्या। 1996 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आला, जो की साहित्य क्षेत्रात देण्यात आला, हे तुम्हाला माहिती असू द्या। 1997 साली दुसरा महाराष्ट्र पुरस्कार गान सम्राज्ञी लता मंगेशकर ज्यांना की कला आणि संगीत या क्षेत्रामध्ये देण्यात आला आणि 2021 साली जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो आशा भोसले ज्यांना की कला संगीत आणि 2023चा म्हणजे लास्ट इयरचा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो अप्पासाहेब धर्म अधिकारी यांना देण्यात आला, जो की समाजसेवा या क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना देण्यात आला होता। हे जे महत्त्वाचे पॉइंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत, कारण येणाऱ्या काळामध्ये यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि जे काही आयोग आहे तो पुरस्कारावरती एक क्वेश्चन हा हमखास विचारताना दिसतो। म्हणजे जे काही पुरस्कार आहेत मग ज्या त्यामध्ये भारतरत्न असेल, महाराष्ट्र भूषण असेल, पद्मविभूषण असेल, अशा प्रकारचे जे देशामधील महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारावर क्वेश्चन येण्याची शक्यता ही सर्वाधिक असते। त्या ठिकाणी ते जे क्वेश्चन आहेत ते आपले व्यवस्थित यावेत यासाठी हे सर्व पुरस्कार व्यवस्थित प्रकारे आपण माहिती करून घेणे गरजेचे आहे। पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी महात्मा गांधी यांच्यावर आधारित आहे। सरळ या ठिकाणी आपली न्यूज पाहूया। लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला न्यूज दिसेल, राष्ट्रपित्याला आदरांजली, अशा प्रकारची न्यूज त्या ठिकाणी आहे। मग या ठिकाणी जे काही महात्मा गांधी आहेत, महात्मा गांधीची एकूण 76वी पुण्यतिथी या ठिकाणी आपण देशभरात साजरी करत आहोत आणि त्यानिमित्त आपण देशातील नागरिकांनी या ठिकाणी महात्मा गांधींना महत्त्वपूर्ण आदरांजली वाहिली आहे। कारण समता, सहिष्णुता आणि खास करून अहिंसेचा जो काही संदेश आहे तो महात्मा गांधींनी त्यांच्या जीवन कार्यातून आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यामध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान या ठिकाणी महात्मा गांधीचं असलेलं दिसतं। तर या ठिकाणी महात्मा गांधीच्या जीवनावर आधारित किंवा महात्मा गांधीला धरून जो काही आजचा आपला प्रश्न बनतो, जो की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तो क्वेश्चन या ठिकाणी पाहूया। महात्मा गांधींनी सुरुवातीच्या कालावधीत केलेल्या सत्याग्रहांचा योग्य क्रम लावा, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी नंबर 1 चा सत्याग्रह आहे चंपारण्य सत्याग्रह, नंबर 2 चा सत्याग्रह आहे खेड सत्याग्रह, नंबर 3 चा सत्याग्रह आहे अहमदाबाद मिल स्ट्राईक। तर या ठिकाणी खाली तुम्हाला पर्याय दिले आहेत, म्हणजे या ठिकाणी महात्मा गांधींनी सर्वाधिक किंवा सर्वात सुरुवातीला कोणता सत्याग्रह केला, त्यानंतर कोणता आणि त्यानंतर कोणता, अशा प्रकारचा तो क्रम तुम्हाला लावायचा आहे। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही चंपारण्य सत्याग्रह होता तो महात्मा गांधींनी 1917 साली केला होता। त्याचबरोबर खेडचा सत्याग्रह महात्मा गांधींनी 1918 साली केला होता आणि अहमदाबाद मिल स्ट्राईक किंवा जो काही सत्याग्रह आहे तो महात्मा गांधींनी 1918 सालीच केलेला होता। परंतु त्याच्या अगोदर महात्मा गांधींनी खेडचा सत्याग्रह त्याच वर्षी केलेला दिसतो। म्हणजे जो काही क्रम आहे तो 1, 2
3 याप्रमाणे राहील। अर्थातच या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर राहील ते राहील पर्याय ए 1 2 3 हा आपला योग्य क्रम या ठिकाणी राहील। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की आपण इतर स्रोतापासून घेतलेले आहेत। सरळ या ठिकाणी जे काही आपले प्रश्न आहेत ते कृतज्ञ आणि चंद्रशोध या मोहिमेवर आधारित आहेत। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या संस्थेने कृतज्ञ हॅकथॉनचे आयोजन केले आहे? अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 5 आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए आहे भारतीय सैन्य, पर्याय बी आहे ICAR ज्याला की आपण इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च असे म्हणतो, पर्याय बी आहे नाबार्ड, पर्याय सी आहे एम्स। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेकडून कृतज्ञ हॅकथॉनचे आयोजन करण्यात आले होते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशाने आपल्या चंद्रशोध मोहिमेसाठी चीन सोबत भागीदारी केली आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे जो की या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या प्रश्नाला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी पर्याय ए आहे पाकिस्तान, पर्याय बी आहे UAE, पर्याय सी आहे बांगलादेश आणि शेवटचा पर्याय आहे इराण। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 चे योग्य उत्तर राहील UAE या देशाने आपल्या चंद्रशोध मोहिमेसाठी चीन सोबत या ठिकाणी भागीदारी केलेली आहे। चलूया प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8 कडे। सर्वप्रथम पाहूया प्रश्न क्रमांक 7 जो की या ठिकाणी प्रजासत्ताक दिनावर आधारित आहे। सरळ प्रश्न पाहूया, 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते? अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे आणि मागच्या एका डिस्कशनमध्ये त्यावरही आपण हा क्वेश्चन विचारलेला आहे। या ठिकाणी जो पर्याय ए आहे तो आहे जपान देश, पर्याय बी आहे जर्मनी देश, सी फ्रान्स आणि शेवटचा पर्याय आहे मित्रांनो USA। तर या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी, फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे या ठिकाणी 75व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते किंवा तशा प्रकारचं निमंत्रण भारताच्या पंतप्रधानाकडून त्यांना देण्यात आलेले होते। पाहूया प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन केव्हा असतो? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए आहे 27 जानेवारी, पर्याय बी आहे 27 डिसेंबर, पर्याय सी आहे 22 जानेवारी आणि शेवटचा पर्याय आहे 2 डिसेंबर। तर या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी 2 डिसेंबर हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून आपल्या देशामध्ये साजरा केला जातो। तर या ठिकाणी चलूया पुढे आणि पाहूया आजचे आपले शेवटचे 2 प्रश्न, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 9 जो की फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्माना संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया, कोणत्या उद्योगपतीला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द चेलिवियर डी ला लिगेन ऑनर देऊन सन्मानित करण्यात आला आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ते पर्याय या ठिकाणी पाहूया, पर्याय ए आदी गोदरेज, पर्याय बी सायरस पुनावाला, पर्याय सी स्वाती पिरामल आणि शेवटचा पर्याय आहे गौतम अदानी। तर या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी स्वाती पिरामल यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। आणि आजचा जो आपला शेवटचा प्रश्न आहे तो आहे, कोणत्या भारतीय शहराला SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनने पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून नामांकित केले आहे? अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते राहील वाराणसी या शहराला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनने पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून या ठिकाणी नामांकित केलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 31 जानेवारीचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर न विसरता आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायलाही विसरू नका। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षे संदर्भात नवनवीन अपडेट आणि जे काही स्पर्धा परीक्षेचं महत्त्वपूर्ण मटेरियल आहे जे की ऑनलाईन उपलब्ध आहे ते मटेरियल ही त्या ठिकाणी तुम्हाला भेटण्यास मदत होईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।